एक एकर पाल्याच्या कीटकापासून आपण 200 कीटक जोपासू शकतो आणि 200 कीटकापासून आपण आपल्याला प्रति 1.5 लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळतं. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण एका रेशीम उत्पादक शेतकऱ्यांकडे भेट घेण्यासाठी आलेलो आहोत. तर हे सध्या मागील 4 ते 5 वर्षापासून रेशीम उद्योगामध्ये आहेत. आपण यांची आज मुलाखत घेणार आहोत. यांची त्या शेडमध्ये काही प्रॉफिट आहे का, किंवा बाकीच्या शेतकऱ्यांनी केलं पाहिजे का, यातल्या अडचणी काय आहेत, तोटे काय आहेत, तर आपण त्यांचा पहिल्यांदा परिचय देऊयात. नमस्कार. नमस्कार. आपला शिक्षक लोकांना आपला परिचय द्या. आपण या धंद्यामध्ये कधीपासून आहात, व्यवसाय शेतकऱ्यांसाठी फायदेपूर्वक आहे का की तोटेपूर्वक आहे, किंवा व्यवसाय कसा करायचा, थोडी माहिती द्या. नमस्कार, माझं नाव मधुकर आसाराम कमरे, राहणार नाळवंडी, तालुका जिल्हा बीड. तर रेशीम शेती म्हणजे ही कशा पद्धतीने केली जाते, ह्याच्यामध्ये प्रॉफिट किती आहे आणि शेतकऱ्यासाठी ही योगदान आहे का नाही. आता जे महागाई झाली आणि त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याचं उत्पन्न पण त्या दृष्टीने पाहिजे. तर त्या दृष्टीने तुम्हाला सांगतो, रेशीम शेती उत्तम फायद्याची आणि ह्याला केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या विविध योजना आणि एकदम रेशीम पणन महासंघामार्फत त्याची खरेदी केली जाते. एकदम शाश्वत आणि चांगला व्यापार आहे हा. तर रेशीम शेती कशी केली जाते, तर हे बाल्य अवस्थेमध्ये हे कीटक आणले जातात. रेशीम शेती एक एकर पाल्याच्या कीटकापासून आपण 200 कीटक जोपासू शकतो आणि 200 कीटकापासून आपण आपल्याला प्रति बॅच आपल्याला 1 ते 1.5 लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळतं. तर आपल्याला ह्या आता 200 कोशापासून 200 आळीपासून 2 लाख आळीपासून आपल्याला 1.5 क्विंटल ते 180 किलोपर्यंत माल तयार होतो. तर अशा आपल्या वर्षामध्ये 4 ते 5 बॅच बनतात. 5 बॅच बनल्या तर सरासरी ॲव्हरेज जर काढलं आपलं, तर आपल्याला 4 ते 5 लाख रुपये एक एकरी उत्पन्न ह्या रेशीम शेतीतून मिळते आणि शेतकऱ्यासाठी ही अतिशय योगदानाची आणि एकदम चांगली शेती आहे. शेतीला एक पूरक व्यवसाय म्हणून हा रेशीम उद्योग चांगला आहे. आता ही शेळी ही आळी आपल्या कोणत्या स्टेजला आहे आणि हिला कोसला करण्यासाठी किती दिवस बघत, कसं ओळखायचं ते आपल्याला. आता ही आळी का ही लास्ट स्टेज मध्ये आहे. आधी ही ओळखायचं म्हणलं तर ह्या आळीचे खालून पाये पिवळे पडतात. हे नॉर्मल पाये असे तुम्हाला पिवळे दिसतात. आळी पाला खाण्याची गती कमी होती आणि एक शेड मध्ये संध्याकाळी 5-6च्या दरम्यान एक वेगळ्या प्रकारचा सेंट येतो, स्मेल येतो, की आपल्याला शेतकऱ्याला संकेत येतं की आता माझं खाणं संपत आलंय, मी 2 दिवसात 1 दिवसात संपल सोडणार आहे. किंवा आळी पिवळी दिसती, आता ते कुठं कुठं धागा सोडलेलं दिसते. मग त्यांना आपण चंद्रिका ठेवल्या म्हणजे त्यावर ते पूर्ण कोश बनवतात. आता बऱ्यापैकी शेडवर आपण बघतो की पहिले 15 दिवस 8 दिवस आळ्या पाला खातात, त्यानंतर लॉट फेल जातो. कशामुळे जातो, आजार कोणते ह्याच्यामध्ये गॅलसरी, फॅक्चरी असे 4-5 प्रकारचे आजार आहेत. त्याच्यामध्ये विशेष करून गॅलसरी आणि फॅक्चरी ह्या रोगांना बळी पडतात शेतकरी. तर ह्याच्यामध्ये शेडचं निर्जंतुकीकरण करणं गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे. शेडमध्ये स्वच्छता ठेवणं, निर्जंतुकीकरण करणं, योग्य वेळेला योग्य औषधाची ट्रीटमेंट देणं, ह्या गोष्टी सांभाळल्या तर रोगराई येत नाही. आता तुम्ही 200 आळ्या घेतल्यात, त्यामध्ये मेन आळ्यांची संख्या किती, 2 लाख असते का? हा, 2 लाख. मग 2 लाख आळ्यापासून आपण महिन्याकाठी किती क्विंटल लॉट काढू शकतो, किंवा आपल्याला उत्पन्न किती होत आहे, त्याचा खर्च किती असतो? दर 2 महिन्याला शेतीमधला पाला हार्वेस्ट करायला येतो आणि 1 एकरच्या पाल्यापासून आपण 2 लाख किंवा 200 असं त्याला म्हणतात. तर 200 अंडापुंज आपण घेऊ शकतो. 200 अंडापासून चांगले जर आळी असले, स्ट्रॉंग असेल, तर आपल्याला 1 क्विंटल 80 किलोपर्यंत माल मिळतो त्याच्यापासून. आता आपण ह्या जाळ्या वगैरे लावल्या आहेत, यांच्या कीटक येऊ नये, मुंगे येऊ नये. शेतकऱ्यांकडे बरेच असं की हलगर्जीपणा करतात किंवा जाळे लावत नाहीत, पाणी सोडणे. आता हे पाणी कशामुळे सोडायचं, त्यांना थंड हवामान किती टेम्परेचर पाहिजे? त्यांना टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी 25 ते 30च्या दरम्यान टेम्परेचर आताच्या उन्हाळ्याच्या मानाने पाहिजे. त्यांना गरमी असली तर जास्त पाला खात नाही, मग कोशवर त्याचा विपरीत परिणाम होतो. चांगल्या पाला नाही खाला मग कोश बनत नाही. परत हे जाळीचं जीवजी माशी असते तर ती त्रास देते, म्हणून ते नुकसान करते, लॉट फेल घालते. त्यामुळे हे जाळीचं त्यांना संरक्षण आहे. त्यांना पाला किती दिवसाचा पाहिजे पाला? 50 ते 60 दिवसाच्या नंतरचा पाला पाहिजे. 50-60 दिवसानंतरचा पाला पाहिजे, जेणेकरून आपली कसदार पाला करणारे आपल्याला रेट पण चांगला मिळणार आहे.
तर मित्रांनो, आपण ही जी मुलाखत ऐकलीत ही थोडक्यामध्ये आपल्याला माहितीपूर्ण मुलाखत आहे. जर कुणाला रेशीम शेतीमध्ये काही अडचण येत असेल तर खाली शेतकऱ्यांचं नाव आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देत आहोत. आपण त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. आणि यशस्वी रेशीम उत्पादक व्हायचं असेल तर यांच्या टिप्स किंवा यांचा संपर्क साधा.